कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूल या ठिकाणी बोर्डाच्या माध्यमातून योगा दिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी योगा शिक्षिका सुनीता सिंग यांनी सांगितलं की धकाधकीच्या जीवनात वेळात वेळ काढून योगा केल्यानं मनुष्याचं आरोग्य सुदृढ राहतं. 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीनं योगा प्रात्यक्षिक योग शिक्षिका सुनीता सिंग आणि अरुण माळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी योगाचे धडे गिरवले. यावेळी बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर राहुल गजबे यांसह कार्यालयीन अधीक्षक विवेक बंड, कॅन्टोन्मेंटच्या हॉस्पिटलच्या मनीषा होनराव, हायस्कूलच्या प्राचार्य राजश्री खेरणार, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र बदाने, प्राथमिक मुख्याध्यापिका माधुरी कुलकर्णी, अभियंता पियुष पाटील, स्वप्नील क्षत्रिय, वसंत शर्माळ, सहशिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. व्यायामानं आपलं शरीर आणि मन सुदृढ राहतं, त्यामुळे तरुणांनी दररोज व्यायाम योग करणं गरजेचं असल्याचंही योग प्रशिक्षक सुनीता सिंग यांनी सांगितलं. 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने मी सर्व विद्यार्थी नागरिकांना आवाहन करतो की त्यांनी रोज योग करावा आणि कष्ट करावा. आज आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून कॅन्टोन्मेंट बोर्ड हायस्कूल या ज्या प्रांगणामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड देवळाली तर्फे आयोजित करण्यात आलेला होता. यामध्ये मार्गदर्शक म्हणून श्रीमती सुनीता सिंग मॅडम या योगशास्त्राच्या झालेल्या MA यांनी सर्व विद्यार्थ्यांना, कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कर्मचाऱ्यांना, सर्व शिक्षकांना व पालकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिन चांगल्या पद्धतीने साजरा करण्यात आलेला आहे. योग 10वां हम पूरे विश्व मना रहे हैं, तो सभी को 10वें अंतर्राष्ट्रीय योग दिवस की हार्दिक शुभकामनाएं. कंटोनमेंट बोर्ड स्कूल के सारे टीचर्स स्टाफ ने हमें ये बुलाया योग करने के लिए, तो उसका सभी का मैं धन्यवाद करती हूँ. सभी योग करें, निरोग रहें. धन्यवाद. आज का जो समय है बहुत लाइफ फास्ट है, तो हमें जीवन के भागा दौड़ में हमें समय नहीं मिलता, पर समय हमें जरूर निकालना है. जैसे हर चीज़ के लिए, हर काम के लिए हम वक्त निकालते हैं, हमें 10 मिनट 5 मिनट अपने जीवन के लिए, अपने सुखमय योग जीवन के लिए हमें योग के लिए समय निकालना है और हर दिन हमें योग को अपनाना है. सिर्फ 21 जून को नहीं, हमें हर दिन योग को अपनाना है और तभी हमारा देश सुख, योगमय और शारीरिक समृद्धिशाली बनेगा. धन्यवाद. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.